भाग 2 राज्याभिषेकाची शपथ। साल 1680। रायगडाच्या उंच डोंगरमाथ्यावर काळे ढग दाटले होते। गडावरची हवा जड झाली होती, कारण एक दुःखद वार्ता सगळीकडे पसरली होती। वजा छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन। गडावर शोककळा दाटली होती। हजारो मावळ्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या। स्वराज्याचे संस्थापक आता हयात नव्हते, परंतु त्या दुःखाच्या क्षणी एकच प्रश्न साऱ्यांच्या मनात होता, वजा आता स्वराज्याचा राजा कोण? दरबार भरला। सरदार मावळे, पाटील, देशमुख सगळे जमले। महाराजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे सिंहासनासमोर उभे होते। त्यांच्या डोळ्यांत वेदना होती, पण त्याहून मोठा निर्धारही होता। कणखर आवाजात त्यांनी दरबाराला उद्देशून म्हटले, पित्याच्या पावलावर पाऊल ठेवून हिंदवी स्वराज्य वाढविण्याची जबाबदारी आज माझ्या खांद्यावर आली आहे। जोपर्यंत या देहात प्राण आहे, तोपर्यंत स्वराज्याची ध्वजा कधीही खाली येणार नाही। जय भवानी, जय शिवाजी। तोफांची सलामी देण्यात आली। रायगड दणाणला। 28 मे 1681 रोजी रायगडावर संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला। राज्याभिषेक होताच संभाजी महाराजांनी शत्रूंकडे लक्ष वळवले। औरंगजेबाने लाखो सैन्य दक्षिणेत उतरवले होते। स्वराज्यावर गदा आणायची त्याची योजना होती। पण संभाजी महाराजांनी सिंहगर्जना केली। मोगल, इंग्रज, पोर्तुगीज कोणताही शत्रू असो, मराठ्यांची तलवार त्याला धडा शिकवेल। युवराज आता खऱ्या अर्थाने छत्रपती झाले होते।